हाय गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलेत सकाळचे 10:30 आणि आज माझा बड्डे आहे. बड्डे निमित्त आम्ही चाललो आहे अलिबागला. जास्त कोण नाही, डुग्गूचा मावशी, काका, मी, डुग्गू आणि बायको. आता 10:30 वाजलेत. आता अजून निघायला टाईम आहे. अजून तयारी नाही झाली, काय नाही. बायकोची तयारी होते. आता बघूया निघू किती वाजतात जायला आणि घरी जाऊन यायला. आणि या पोरी आहे, यांनी माझ्यासाठी स्पेशल बड्डेसाठी सरप्राईज प्लॅन केला आहे. आता ते संध्याकाळी समजेल काय प्लॅन आहे सरप्राईज ते. ही आहे, हिने गिफ्ट आणलं आहे मोठा. आणि मनू आहे, ती भांडी घासते सध्या. थांबा तुम्हाला दाखवतो. ही बघा, हिने माझ्यासाठी छोटंसं सोन्याचं गिफ्ट आणलं आहे, पण का आणलं आहे ती तिने दाखवलं नाही. आणि ती आता भांडी घासते. हाय मनू, हॅलो कर. हॅलो हॅलो, भांडी घासते. आणि ही आहे आमची तनू. बघा, गावठी भाजी आणले ठाकूरवाडीची. ती संध्याकाळी मला घेऊन येणार आहे बड्डेला. काय प्लॅन केलंय काय माहिती यांनी संध्याकाळी. काय गिफ्ट घेतलंय बघूया आता संध्याकाळी काय सरप्राईज भेटतंय मला. आता मला यायलाच किती वाजतील ते सांगता नाही यात. चला निघतो आता, आम्ही तयारी करतो, पुढे दाखवतो काय होतं ते. आत्ताशी आम्ही निघालो आहे आणि आता वाजले 2 आणि आता जायला तर आम्हाला 2 तास लागतील. 4 वाजतील पोचायला. आम्ही आता कुठे बसलो आहे, आपटीवर बसलो आहे. डुग्गू पेपर खाते गाडीवर, त्याला पण कंटाळा आला आहे. खूप अचानक भयानक प्लॅन झाला आहे आमचा. आता किती वाजतात घरी यायला. सो काहीच आता आम्ही पोचलो आहे कार्लेखिंडीत. कार्लेखिंड म्हणजे आमच्या दिदीचा गाव. डुग्गूची दिदी म्हणजे आमची ग्रुपची मेंबर कोमल तांडेल, त्यांचं गाव आहे. इकडून आतमध्ये रस्ता जातो रेवसला, मांडवा बंदर, तिकडंच त्यांचं गाव आहे हाशिवरे म्हणून. आणि हा जातो अलिबागला. अजून इथून अर्धा तास लागेल आम्हाला. बसलाय बघा कसा वाकून बघतोय. काय डुग्गू, तो काय आता बघतोय. झोप काढली त्यांनी गाडीवर. चला आता. ए डुग्गू, कुठं आलाय तू? बीचवर. नागावला पोचलेत. ए डुग्गू इकडे बघ. पप्पा कुरकुरे खातोय. तोंड बघू. आ करा. आ नाही, आता नाही करणार. चॅप्टर आहे. करते तर मग करते. डुगू कर. कुरकुरे खातोय. डुगू कशा डुग्गू त्याला नीरा चढली वाटतं, झोपून घ्या असं करत होता ना तिथे. त्याने नीरा पिली आणि आता प्रेग्नेंट बाईला वगैरे देतात. आम्ही आलो आहे नागाव बीचला. ही अडी बघा ही. आणि ही डुगूची मावशी आणि नवीन आजी. जातो तू मच्छी विकायला? डुगू शेट मच्छी विकायला जातो. जा आजीकड, जा इकड, जा जा इथं उभा राहा. जा आईकड. आईकड जातो तू डुगू? आईकड जातो तू? कुठं चालला रे तू? हे डुगू. डुगू बघा मच्छीचा मालक झालाय. ए डुगू, डुगू काय मच्छी विकतो का? सुकट विकायला बसलाय. तो आता राहू दे इथंच. हे डुगू डुगू शेत कसं चालतंय बघा. हे डुगू वरती बघ. खायला मस्त. बीचवर डुगू शेटची मस्ती बघा. हे डुगू सोड खाली त्याला. चक्कर आले.
ए डुगु 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 डुगु. माती खाल्ली का तू? माती खाल्ली? नाही लागलं ते बाबू माझ्या. ए बाबू माती का? आची सोड त्याला खाली. चला माणसं येत नाही. चला 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 मम्मा ये 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 ये. शेटला बीच जास्तच आवडलेला दिसतोय. तो बीच जाम खुश आहे. त्यांचा फोटो काय आहे? नाही हे पांढरच घालणार कपडे मागतील ते ब्लॉग मध्ये व्हिडिओ काढ ना. डुगूला गाडी आवडले. टाटा कर. डुगू बाय बाय कर. बाय बाय कर. बाय कर. बाय बाय. टाटा बाय बाय. बाजूवर होय मी 2 मिनिट. हो जास्त नका जवळ. डुगू शेट चालला पाण्यात. त्याला जाम मजा वाटते. की बघ हात दे दे. अजून मागे जा. आधी 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 आधी. आधी आधी आधी. डुगू बशी. अरे 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 त्याने पाणी पिला. पाणी आलंय. हाय गाईज, तर आता आम्ही आलो आहोत नागाव बीचला. हे बघा इथला नजारा सर्व लोक एन्जॉय करतायत. हा आमचा डुगू सुद्धा एन्जॉय करतो. ते डुगूचे पप्पा इथे आहेत. तिकडे हे डुगू आणि डुगूचे पप्पा आलेला आहे. सर्व लोक तिथे एन्जॉय करतायत. गर्दी नाही आहे जास्त. चला मग कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. जाम मजा वाटली लॉगमध्ये आणि पाण्यामध्ये. त्याच्या मस्ती आली 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 आली. चला आता मी बोल. या दोघांची जामच मजा चालली पाण्यामध्ये. डुगूची मावशी आणि काका. त्याला क्लिप पडला डुगू. आमचा फोटो काय आला पाणी आला. आला 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 मम्माला. डुगू शेट. आपल्या घरचं मन पाहिजे होतं नाही का? गाईज आम्ही सगळे आलो आता एन्जॉय करतोय बघा. डुगू शिंपल्या काढते. डुगूची मावशी शिंपल्या काढते. भरपूर गर्दी आहे तशी. पाण्यात जायला लागलो. आमची सेल्फी देव का 50 देव. 50 द्या. 50 बाय. एकटीच खाणारी आहे मावशी ती. एकटीसाठी एकटीला दिला बघ ना. मावशी गुगल पे आहे? गुगल पे आहे का? पैसे आहेत गुगल पे. गुगल पे आहे पण तिचा मागते मावशी. काय बाबा बाबा काय तुला नको यायचं बा दोघींना. तुला हे तू घेते ना. मी धुतलेला खायला मी जाऊया मी देवीला. एवढा वाजा घेऊन दुसरा. कुठल्या आहेत मावशी तुम्ही?
हां आम्ही खोपोली. असल खोपोली का आमची लय मोठी आहे. इकडे झाली पाणी. अशा प्रकारे आता बीचवरती एक गोलेवाला आहे. त्या गोलेवाल्याला त्या गाडीवाल्याने मारलं आहे. पण का बिचारायला एवढं मारायचं त्यांनी? त्याची काही चुकी नाही तरी पण. डुगू मस्त लागते त्याला. सो गाईज आता आम्ही इकडून निघालो आहे नागावरून. वाजलेत 6:15. आता घरी जायला किती लेट होतो आहे किती काय माहिती नाही. आमच्या ग्रुप डुग्गू गँगचे मेंबर आमची वाट बघतायत बड्डेसाठी सेलिब्रेशनसाठी. त्यांचे आत्ता 4-5 मिस कॉल येऊन गेले. 4-5 मिस कॉल झालेत त्यांचे कुठे आहेत म्हणून. तर आम्ही निघू बघू. आणि अजून काय डुग्गू उभा राहिला आहे. तुमचे मावशी आणि काका एकदम आरामात चाललेत. सो गाईज आत्ताच घरी आलो आहे आणि आता वाजले 11:30 आणि घरी आल्या तनू मनू यांनी केक आणला आहे. त्यामध्ये कोमल पण होती आणि गिफ्ट आणलं आहे तृप्तीने. सो थँक्यू डुग्गू गँगचे मेंबर सेलिब्रेशनसाठी. आणि तृप्तीने स्पेशल गिफ्ट दिलं आहे. त्या गिफ्टमध्ये बघा दाखवतो तुम्हाला काय दिलं आहे ते तिने. आणि तिच्या बड्डेला पण आपण अशा प्रकारचे गिफ्ट देऊ जे तिला पण चांगले वाटेल. पण ती बड्डे सेलिब्रेशनसाठी आली नाही रात्री कारण 11:30 वाजलेले. तिला आणायला गेलेलो घरी पण तिच्या दादाच्या रिस्ट्रिक्शनमुळे तिच्या दादाने तिला पाठवलेलं नाही आहे. सो तिला उद्या आपण केक देऊ खायला. आणि आता गिफ्टमध्ये बघा काय स्पेशल गिफ्ट आहे. असेल तर छोटा गिफ्ट पण बॉक्स किती मोठा दिला आहे बघा. खाऊचं पॅकेट आणि त्याच्या आतमध्ये काय आहे तृप्तीने केले का? ओ माय गॉड. आमच्या डुग्गूसाठी तिने हागीस पाठवला आहे. आंबा तो थोडा फलांचा राजा आहे ना. एवढा मोठा बॉक्स आणि आंबा काय तर दिलाय हागीस. तुला गिफ्ट दिलं कादड गोंबडा. अरे एक मिनिट राहिलं तर व्हिडिओ मध्ये यायचं ग मला. सोन्याची चेन केली मी त्याला. असे करा नाही पुढं टाक ते सोडून दे. गोल्डन मॅन नाव नाही केलं. आम्ही बड्डेची पार्टी केली. मनूचा बड्डे झाला माझा बड्डे झाला. आता आम्ही दोघांनी मिळून बड्डेची पार्टी दिली. कोमल आले ना मग ती आले त्याच्यानंतर मग ती आल्यावरच पार्टी करायचा बेत होता. मग आज आम्ही पैसे काढून दोघांनी मिळून पार्टी दिले मनू आणि मी. सो पार्टीला आम्ही बनवला आहे पनीर चिल्ली आणि चॉकलेट राईस. चॉकलेट राईस मला गोड वाटला. थांबा दाखवतोच तुम्हाला. हा चॉकलेट राईस आहे आणि बनवणारा शेफ अलिबागवरून मागवला आहे. हिची आणि माझी पार्टी होती आणि ही नुसती त्यात टाकलेले सोयाबीन खाते. आणि चुलीवरचा भात आहे स्पेशल. आम्ही गॅसवर वगैरे नाही बनवला चुलीवर बनवलेला आहे. आमच्याकडे सगळे गावाकडं चुलीवरच बनवतात. गाईची आई ती आले काय करायला नव्हती आली. आणि
हे बघा पार्टी करायला यांचा घर असतो, सो तेच घराची जागा आम्हाला देतात. आणि आमचा डुगू झोपेतून उठून आलाय. हाय डुगू. डुगू बाय बाय कर. बाय बाय. डोला मार. डोला मार. पनीर चिली संपली. हा राईस आहे आणि ही मनूची मम्मी सगळी खायला सुरुवात करतायत. आणि आता आम्ही पण जेवतो. कसं लागतंय बघू दे. भात बर्थडे स्पेशल पार्टी चांगलं आहे. काय बोललो ना मी काय बोललो तुला. हा नाही, थांबले असतील. मी उल्पात आणायला गेलो ना तेव्हा तिला बोललो पटकन आपल्याकडे टाइम आहे ना उल्पात शोधस तोपर्यंत मग वडापाव सांग. 2 पण नाही खाल्ला, एकच खाल्ला. सो गाईज काल रात्री खूप लेट झालेलं त्यामुळे लॉग एंड करायला नाही भेटला, म्हणून आज दुसऱ्या दिवशी लॉग एंड करतोय. बड्डे सेलिब्रेशन तर चांगलं झालं आहे. त्यात 2-3 मेंबर आले ना आमचे, 2 जणी आलेल्या, ते पण खूप रात्री 12 वाजता, म्हणजे बड्डेचा दिवस असून त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी सेलिब्रेट केला आहे. 12 नंतर म्हणजे 5 नाही 6 तारखेला केला आहे. आणि जिने गिफ्ट आणलेला ती आली नाही, तिचा दादा जाम स्ट्रिक्ट आहे, सो त्याने